इयोब अध्याय 35। अलीहू आणखी म्हणाला, देवावरील माझी फिर्याद न्यायाची आहे असे तू म्हणतोस काय? हे तुला म्हणण्याचा हक्क आहे असे तुला वाटते काय? यास्तव तू म्हणतोस की तुला काय लाभ होणार? मी पाप केले असते तर माझे काय कमी झाले असते? मी तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रासही उत्तर देतो। आकाशाकडे दृष्टी देऊन पहा, हे नभोमंडळ पहा, हे तुझहून उंच आहे। तू पाप केले तर देवाचे काय जाते? तुझे अपराध बहुत असले तर त्याचे काय बिघडणार? तू धार्मिक असलास तर तू त्याला काय देणार? तुझपासून त्याला काय मिळणार? तुझ्या अधर्माचे फळ तुझसारख्या मानवालाच बाधेल। तुझ्या धर्माचे फळ मानव संततीलाच लाभेल। अतिशयीत जुलूम झाला म्हणजे लोक आक्रोश करीतात। जबरदस्त लोकांचा हात त्याजवर पडला म्हणजे ते सहाय्यासाठी आरोळी मारितात। तरी पण असे कोणीही म्हणत नाही की जो रात्रीची स्तोत्रे गावयाला देतो तो माझा निर्माणकर्ता कोठे आहे? जो आम्हास पृथ्वीवरील पशूंहून अधिक शिकवितो आणि आकाशातील पक्ष्यांहून अधिक ज्ञान देतो तो कोठे आहे? दुर्जनांच्या उन्मत्तपणामुळे ते असा आक्रोश करीतात, पण कोणी ऐकत नाही। देव निरर्थक ओरड खरोखर ऐकत नाही। सर्वसमर्थ तिजकडे लक्ष देत नाही। तू म्हणतोस की त्याचे दर्शन मला घडत नाही, पण हा तुझा वाद त्याच्या समोरच आहे। तर तू त्याची वाट पाहत राहा। पण आता त्याने कोपून दंड केला नाही। त्याने अपराधांकडे फारसे लक्ष पुरविले नाही। म्हणून इयोब आपले तोंड उघडून निरर्थक भाषण करीतो आणि अज्ञानाने वाद माजवितो।